टोनर लावून मी कुठे चालले असं तुम्हाला प्रश्न पडलेल, तर मी चालले डॉक्टरकडे. हे हायफनचं लिप बाम मी आजच सकाळी मागवलं ब्लिंकिटवरून. नाईस टिप अँड नाईस टेंट. सनस्क्रीन, उन्हातून बाहेर जायचं आहे त्यामुळे नीट काळजी घ्यायला हवी. आयब्रो फिक्सर जरा टाईट झाले, ते लूज करून फटाफट फिक्स केले. आय शॅडोज, बाळाचा हात मध्ये मध्ये त्याचं मस्ती तर पाहिजेच ना. त्यानंतर आय काय मस्कारा, लिपस्टिक. आय डोंट लाईक इट. बॅड. त्याला चेंज केली पण ते सुद्धा आवडलं नाही मला. तोपर्यंत कानातले घालून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की आयुष्यात काय करायचं आहे आणि आयुष्यात आपल्याला लिपस्टिक पुसायची आहे. देन वी आर रेडी, गुड टू गो. आपण नाही, मी वाटत नाही तुला, पण मी डॉक्टरकडे झाले. मी खरंच डॉक्टरकडे झाले. चला मज्जा करा तुम्ही छान घरात. मी चालले, बाय बाय. तर आयुष्यात कटू सत्य असं आहे की पोस्ट प्रेग्नन्सी माझी कंबर जरा दुखायला लागली आहे. त्यासाठी एका स्पेशालिस्टकडे जायची माझी इच्छा होती. यापूर्वी ट्रीटमेंट घेतली होती मी, पण जरा कंबरदुखी काही बरी होत नव्हती. संग्रामने सजेस्ट केले त्या डॉक्टरांकडे पहिल्यांदाच व्हिजिटला चालले. अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स. माझ्या चेहऱ्यावरचा सुकून दिसतोय का तुम्हाला? आज फक्त पहिली व्हिजिट होती. मी आता पूर्ण जेव्हा माझी 5 दिवसांची व्हिजिट कंप्लीट होईल, 5 दिवस बोलवले, त्यानंतर विदाऊट मेडिसिन हे कंबर दुखी बरी होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. तेव्हा मी पुन्हा एकदा माझा अनुभव तुम्हाला सांगेनच. पण जर तुम्हाला याचे डिटेल्स हवे असतील तर मला कमेंट करा. अदरवाईज पराशर हिलिंग या नावाने गुगलवर सर्च करू शकता. आय होप यू गेट बेनिफिटेड फ्रॉम दिस. बाय द वे, चला आता घरी. बाळ वाट बघतायत.